मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका। राखीव प्रवर्गातील 5 तर खुल्या प्रवर्गातील 4 जागांवर युवा सेनेचा विजय। एक उमेदवार आघाडीवर। सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती। हा निकाल फक्त सुरुवात। महाविकास आघाडीचा असाच विजय मिळवत राहील। युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। देवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवार यांच्याकडून समाचार। माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रनच्या आरोपींच्या पाठीशी राहतात। शरम वाटली पाहिजे। वडगाव चेरीतून पवारांचा हल्लाबोल। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय। पवारांना माझा कान पकडायचा अधिकार। शरद पवारांना प्रत्युत्तर देणं मला शोभत नाही। शरद पवारांच्या टीकेवर आमदार सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपुरात सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा। मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आयोगाची उद्या पत्रकार परिषद। 10 ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून निवडणुकीची तयारी करावी। रोहित पवारांचं फडणवीसांना थेट आव्हान। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड। महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा। महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमने सामने येण्याची शक्यता। निलेश राणे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। आदित्य ठाकरेंनी दापोलीमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवावी। रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचं आव्हान।